नवीन जीप मिळाली ना, मग जुन्या कारची काय गरज? अस्मिता ताई, मी आजीच्या जळीचा तुकडा आणलाय. अरे का पेंटिंग्स मस्त आहेत तुमची, महागडी दिसतात फार. हो, म्हणजे मला खूप आवड आहे एक्सक्लुझिव्ह गोष्टींची. ठिकठिकाणाहून घेऊन येत असते मी, खास करून काकींसाठी आणायचे. ही शाल बघा ना, खास काश्मीरहून आणली होती त्यांच्यासाठी. ते दिसतच आहे. अरे वा, हा फिरकीचा तांब्या छान आहे. हा हल्ली पाहायलाच नाही मिळत. कोणाचा आहे? काकींचाच आहे, म्हणजे होता. खूप आवडायचा त्यांना, त्यांची आठवण म्हणून तसाच ठेवलाय तो. एकदा द्याल मला? मला माझ्या क्लासरूम मधल्या स्टुडंट्सना दाखवायचं आहे. हो हो, तुम्हाला हवं तेव्हा कधीही घेऊन जा. ओके सर. चला सर, येतो. आमचं इथलं काम झालं आणि थँक्यू कोऑपरेट केल्याबद्दल. आणि काही त्रास झाला असेल तर सॉरी. त्याच्यावर त्रास कसला, आणि सरकारी माणसांना सहकार्य केलंच पाहिजे ना. थँक्स. चला, मी सुद्धा निघते आता. असं कसं? मागच्या वेळेसही तुम्ही घाईघाईत गेला होता, आज तुम्हाला चहा तरी घ्यायलाच हवा. हो नाही, मी फक्त मनूला ड्रॉप करायला आले. येते मी. मनू, निघू मी? ताई, मी पण येऊ तुला सोडायला? चल, येते. अच्छा. मनूची नवीन टीचर आपल्या घरात जरा जास्तच रस घेते असं नाही वाटत? आपल्या मनूचे प्रताप, दुसरं काय? काय वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून? मॅडम, आपण आपला वेळ फुकट घालवतोय असं वाटतं. म्हणजे मनू आपल्याला काय बाई सांगते आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण त्यांच्या घरात घुसतो. घरात संशयास्पद काहीच मिळालं नाही आणि आजींचाही पत्ता नाही. सगळ्या खोल्या शोधून झाल्या. त्यापेक्षा आपण केस नंबर 1 कडे लक्ष देऊयात का? म्हणजे त्या प्लंबर आणि पोलीस क्लार्कला शोधूया. ते महत्वाचं नाहीये का? नाही, केस नंबर 1 महत्वाची आहेच, पण ती माझी वैयक्तिक केस. आणि मुळात त्या केससाठी आपल्याकडे आशेने मदत मागायला आलेल्या कोणाला वाऱ्यावर सोडू नाही शकत आपण. पण मॅडम, मनूची ही केस खरंच केस आहे की मनाचे खेळ? नाही, मनाचे खेळ नक्कीच नाही. काहीतरी घडतंय त्या घरात, त्या खोलीत. काय आणि कसं ते माहित नाही, पण ते शोधायलाच हवं. मॅडम, हे कशावरून वाटते तुम्हाला? मनूच्या आई वडिलांच्या बॉडी लँग्वेजवर, त्यांच्या वागण्यावर सतत पकडले जाऊ की काय अशी एक भीती होती त्यांच्यावर. आणि स्वतःच्याच घरात कसली आली भीती? आणखी नाही, मनूच्या आजीच्या बंद खोलीतला तो फिरकीचा तांब्या. कारण वापरातला तांब्या आणि काही दिवस न वापरलेला तांब्या यामध्ये फरक असतोच. त्याच्या रंगावर नाही ते लक्षात येतं.
आणि जर बरेच दिवस ती खोली बंद असेल तर त्या तांब्यात कोमट पाणी का भरलेलं होतं? याचा अर्थ तो तांब्या वापरला जातोय, अगदी आजही वापरला गेलाय. हो मॅडम, मगाशी मी दाराच्या गॅप मधून बघितलं ना, तेव्हा मला असं वाटलं की आतमध्ये कोणीतरी आहे. पण आपण जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आत कोणीच नव्हतं. आणि तसं जर का खरंच असेल तर आजी आहे या गोष्टीला चालना मिळते. मिळतेच आहे, म्हणून तर शोध घ्यायलाच हवाय. पण मॅडम मनूने चिंधी दिली होती आणि यांच्या सांगण्यावरून तीच साडी अगदी व्यवस्थित घडी घातलेली मिळाली, अगदी न फाटलेली. याचा अर्थ मनूने दिलेली चिंधी वेगळ्याच साडीची होती. कदाचित, किंवा मे बी एकसारख्याच दिसणाऱ्या 2 साड्या आहेत, एक कपाटात आणि एक आजींच्या अंगावर. काहीतरी घोळ आहे आणि तो काय हे शोधायलाच हवं. आणि शोधलं की सापडत. एक काम करा, या घराबद्दल आणि घरातल्यांबद्दल माहिती गोळा करा, आजींबद्दल सुद्धा. मी पुन्हा एकदा जरा मनूशी बोलते. ही केस ऑन. मनू, हे बघ, तू व्यवस्थित सांगितलं ना तरच आपण आजीला वाचवू शकतो. मला सांग, तू म्हणतेस आजी घरातच आहे, पण आम्ही आल्यावरती कुठेच दिसत नाही. माझी आजी कधी कधी भेटते, पण कधी कधी कुठे काय होते काहीच कळत नाही. खास करून कोणी घराबाहेरचं घरात येणार असेल तर आई बाबा तिला कुठे पाठवतात काय माहित नाही. कुठेतरी पाठवतात म्हणजे घराबाहेर पाठवतात? नाही नाही, माझी आजी इतकी म्हातारी आहे की तिला स्वतःहून चालताही येत नाही. मग ती घराबाहेर कशी जाणार? पण मग जाते कुठे? विचारते, पण ती काहीच उत्तर देत नाही. ती फक्त ओव्या म्हणते. सांगू कसं? खोप्यामध्ये खूप सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. हे बघ, आता अगदी गुडगल सारखं वागायचं. हा फोन, तुला आजी दिसली ना की तुझा आणि आजीचा एक फोटो काढायचा आणि मला पाठव. जमेल? नक्की जमेल. उद्या माझा वाढदिवस आहे ना, मग आजी मला नक्की भेटेल. मग मी फोटो काढून तुला देईल. ताते फॅमिली बद्दल कुठेही काही वाईट किंवा संशयास्पद नाही ऐकलं. त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये दिलीप आणि तनुजा खूप फेमस आहे. म्हणजे सगळ्यांशी दोघे खूप मिळून मिसळून वागतात. हा, लास्ट इयर त्यांना काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम झाला होता, पण त्यांच्या भावामुळे तो सॉर्ट आउट झाला. दाते आजींबद्दल ही आसपासच्या लोकांकडून काहीच माहिती नाही मिळाली. हा, पण काही लोकांनी त्यांना 2 वर्षांपूर्वी पाहिलं होतं, पण तेव्हा त्या कोणाशीच बोलत नसत. काहीतरी गाणं गुणगुणत फिरत असायचे. वय बरंच असल्यामुळे त्यांना चालायलाही त्रास व्हायचा. आजी खंडाळ्यालाच एक्सपायर झाली, त्यामुळे तिकडे सगळे त्यांचे विधी पार पडले. खंडाळ्याचे रिपोर्ट? हा, आम्ही गेलो होतो तिकडे, पण तो बंगला दुसऱ्याच कोणीतरी विकत घेतला. ओके, आणखीन काही माहिती? मॅडम, आजींचं अकाउंट ज्या बँकेत होतं त्या बँकेच्या मॅनेजरला जाऊन भेटून आलो आम्ही. आजी गेल्यावर दिलीप आणि व्यंकटेश या दोघांनी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. आजीचे सगळे ड्यूज वारस म्हणून दिलीपला मिळाले. मॅडम, खूप मोठी अमाऊंट होती ती, म्हणजे साधारणपणे 1 ते 2 कोटी रुपये. पण हे सगळे पैसे त्यांनी स्वतःकडे न ठेवता एका ट्रस्टला ट्रान्सफर केले. ट्रस्ट ना? विद्याज्योती ट्रस्ट. या ट्रस्ट बद्दल माहिती मिळवायला हवी. या सगळ्यामध्ये कुठेच काही संशयास्पद नाही आढळलं. सगळंच सुसंगत आणि पद्धतशीर होतं. अति सुसंगत आणि आखीव रेखीव असतं ते नैसर्गिक नसतं, रचलेलं असतं असा संशय येतोय मला. आणखीन विचार करायला. काही ना काही क्लू नक्की मिळेल. ये बनूचा छान छान यम्मी यम्मी केक तयार आहे. मस्त. चला चला चला, केक कापूया. चला. नाही, आजी येऊ दे, मगच मी केक कापणार. मनू, असं नाही करायचं बा. आज वाढदिवस आहे ना आपला, गुडगल सारखं वागायचं. हा, चला चला चला, केक नाही, पहिले आजीला येऊ दे, मगच मी केक कापणार. मनू, असा हट्ट करायचा नाही. तुला आम्ही सगळं समजून सांगितलंय की नाही? हा,
आणि वाढदिवसाच्या दिवशी बाबाला रागवायला लावायचं नाही. हा चला 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 केक कापा. हे घ्या. हा केक कापा. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मनवा. हॅपी बर्थडे टू यू. आणि आता मनूसाठी छान छान केक. नाही, पहिला घास आजीचा, मगच मी केक खाणार. मनू अगं मनू अगं मनू. आजी, ऐक आजी, बाहेर नको, मी तुझी वाट बघते. या ना थोड्या वेळासाठी तरी. आपण दररोज भेटतो ना, मग आज काय झालं तुला? आज माझा बर्थडे आहे, या ना गं बाहेर प्लीज. आजी, या ना गं बाहेर. बघ मी तुझ्यासाठी केक आणलाय. तोपर्यंत तू तो खाणार नाही, तोपर्यंत मी खाणार नाही. मनू बा नाही का येणार आजी? येईल. आज माझा बर्थडे आहे, तिला यावंच लागेल. मी वाट बघेन. आजी प्लीज या ना. मी 5 अंक म्हणणार, निदान त्याच्या आधी तरी ये. 1 2 3 4 5. ये आजीने माझा केक खाल्ला. आजीने माझा केक खाल्ला. आजीने माझा केक खाल्ला. आजीने माझा केक खाल्ला. हो ग बाया हो खाल्ला. काही कोडी अशी असतात जी दिसताना फारच सोपी दिसतात, पण सोडवायला बसलं की अधिकाधिक गुंतत जातात. हा बोल मनू. आज माझा बर्थडे आहे. सॉरी अगं, मी विसरलेच. मी तुझ्यासाठी गिफ्ट घेणार होते. काही नको, मला आत्ताच बेस्ट गिफ्ट मिळालंय. अच्छा, कोणतं? आजी. आजी? मी दिलेला केक आजीने खाल्ला. सगळेजण बघत राहिले. आजी आता तुझ्यासोबत आहे तिकडे, आणि बाकी कोणी नाहीये का? आई तिच्या रूम मध्ये काहीतरी काम करत बसलीये. बाबा, काका, काकी बाहेर गेलीये. खोप्यामध्ये खोपा सुकरणीचा चांगला देखा पिल्लासाठी 3 झोका झाडा. मग एक काम करशील, आता लगेच फोटो काढून पाठवू शकशील? आत्ताच पाठवते. हा मस्त चान्स आहे. आजीला वाचवायचा, तिला बाहेर काढायचा. तुम्ही लवकर या, मी तिच्याकडेच आहे. हो हो, तू काळजी करू नकोस, आम्ही लगेच पोहोचतो तिकडे. पण फक्त फोटो काढ लगेच. नक्की पाठवते. ओके. मॅडम काय झालं? मनूची आजी आता तिथे आहे, तिच्यासोबत तिच्या घरात. काय? कशावरून? मी आवाज ऐकला ना त्यांचा, आणि मनू फोटो सुद्धा पाठवते. हा बघ, हा बघ. बघू. हो मॅडम, हा त्याच फोनवरून आत्ताच काढलेला फोटो. याचा अर्थ मनूची आजी जिवंत आहे आणि मनू आता आजीजवळ आहे. ताबडतोब निघाला हवं. आज काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. पण मनूची आई आता घरात, तिला बिझी केलं तर आपलं काम नक्की सोपं होईल. मॅडम, ते काम माझ्याकडे लागलं. सारी ले लो, सारी ले लो.
क्या चाहिए? वो हम राजस्थानी कलाकार हैं, अपनी यहाँ सारी चादर बेचने आए हैं। नहीं नहीं, कुछ नहीं चाहिए हमको। अरे ना मालकिन, ऐसा ना करना, देखने में क्या जावेगा, देख तो लो। अरे बाबा बोला ना, अभी टाइम नहीं है। अरे देखने में थोड़ी ना टाइम जाता है। अरे अभी घर पे कोई नहीं है ना, बाद में आओ। अरे मालकिन, हमारे पास बहुत राजस्थानी साड़ियाँ है, आप पे बहुत जचेगी। अरे देख तो लो मालकिन, यहाँ सीढ़ियों के नीचे ही तो जाना है। अच्छा ठीक है, चल। मनू, 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 उठ, उठ. मनू, काय झालं अगं बाळा, तू बरी आहेस ना? आजी आजी कुठे आहे? तेच तर मी विचारते, काय झालं? तू मला कॉल केलास आणि त्याच्यानंतर काय झालं? आजी माझ्याबरोबरच होती. मी आजीला शाळेतला गमती जमती सांगत होती. आजी ऐकत होती. आज बर्थडेला काय करायचं जे आम्ही ठरवत होतो. आजी ऐकत होती. आईने सुद्धा मला आजीशी बोलायला दिलेलं. आणि मी तुला कॉल केला आणि मग अचानकच मला झोप लागली. झोप लागली? हो. तेव्हा कोणी होतं का तुझ्या आजूबाजूला? आजी कुठे आहे? माझी आजी कुठे आहे? मनू, माझी आजी. हे बघ, आपण शोधूया तुझ्या आजीला. हा, नक्की शोधून काढू. आणि जर तुझ्या आई बाबांनी तिला त्रास दिला ना, तर त्यांनाही शिक्षा करू. रडू नकोस. उठ. काय प्रकार चाललाय हा टीचर? तुम्ही इथे आणि हा माणूस कोण आहे? हे बघा, काही बघायला नकोय. ते काय पाहिलं ना ते पुरेसं आहे. असं चोरासारखं आमच्या घरामध्ये घुसलाय, त्यामागे तुमचा उद्देश नक्कीच चांगला नाही. आमच्या नकळत दरवाजा उघडून घरात शिरलात तुम्ही. मला तर या बाईंवर आधीपासूनच संशय येत होता. चोरी मारी तर तसं नाहीये. काय तसं नाहीये? काय करत होती ही बाई? तुला बांधून ठेवलं होतं? सांग ना. नाही ग, इथे मला मदत करायला आली आहे. काय प्रकार आहे? काय चाललंय? आणि ही लोक घरात परत का शिरली आहेत? हे बघा, मी स्पष्टच सांग, मनूची मदत करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. कुठलाही चुकीचा उद्देश नव्हता आमचा. कसली मदत? की ज्यासाठी तुम्हाला असली सोंग घेऊन घरात यावं लागलं? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. मनूकडून आम्हाला असं कळलं की तुम्ही तुमच्या काकीला म्हणजेच मनूच्या आजीला डांबून ठेवलं. त्याची शहानिशा करायला आम्ही इथे आलो. काय? तुम्ही डिटेक्टिव्ह आहात? मनू, काय प्रकार आहे हा? तुम्ही आजीला बांधून ठेवता, त्रास देता, ते मला सहन न झालं म्हणून मी अस्मिता ताईला मदतीसाठी बोलवलं. मनू, कोणी सांगितलं तुला असं डोकं चालवायला? हा, मूर्ख मुलगी. नाही तू शेफारली असता. आत घेऊन जाईल आज.
जा आधी आत्ता आत घेऊन जा तिला. मनू चला. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? हा, जगाला वाचवण्याचा कैवार घेतलायत का? एका शाळकरी पोरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही सरळ आमच्या घरात घुसला. आणि काय सापडलं इतकं करून? हे असं दुसऱ्याच्या घरात परवानगी शिवाय घुसणं, दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसणं महागात पडणार. तुम्हाला सांगून ठेवतो. आम्ही ठरवलं ना तर आत्ताच्या आत्ता पोलिसात देऊ शकतो तुम्हाला. येऊ काय? द्यायलाच हवं, द्यायलाच हवं, द्यायलाच हवं.